नमस्कार प्रेक्षकांनो, या नवरे मिळाले हिटलरला या मालिकेमध्ये आता खूप मोठा ट्विस्ट येताना तुम्हाला दिसणार आहे. ही लीला एजेवर प्रचंड या ठिकाणी आपल्याला भडकताना दिसत आहे. तर प्रेक्षकांनो, सध्या या ठिकाणी आता तुम्हाला पाहायला मिळेल की या लीलेला एजेने आपल्याला बोलवलेले दिसते, परंतु त्या ठिकाणी मात्र तो स्वतः प्रपोज न करता टायगर म्हणजेच एका कुत्र्याकडून प्रपोज करून घेताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. पण स्वतः मात्र या ठिकाणी तो आय लव्ह यू बोलत नाही आणि याच गोष्टीमुळे बिचारी खूप हातापायासुद्धा पडते की प्लीज तुमच्या तोंडून मला ऐकायचं आहे, प्लीज बोला ना. पण या ठिकाणी ते बिलकुल ऐकत नाही. माझ्याने हे पॉसिबल नाही, मी करू शकत नाही असं बोलते. यानंतर मात्र ही लीला प्रचंड भडकताना दिसते आणि भडकून डायरेक्ट घरी येताना आपल्याला दिसते. आणि या सगळ्या गोष्टी सरस्वती लक्ष्मी या सगळ्या गोष्टी पाहताना सुद्धा ऐश्वर्या दिसतात इथे आणि त्यांना आयती संधी भेटलेली सुद्धा असते. आणि यानंतर एजे खूप समजवण्याचा प्रयत्न करतो, पण लीला ऐकण्याच्या मनस्थितीतच नसते, प्रचंड भडकलेली या ठिकाणी आपल्याला दिसते. आणि आता पुढे तुम्हाला पाहायला मिळेल की मग ही चिडून आजीच्या रूममध्ये जाताना दिसते आणि तिच्या खांद्यावर डोकं ठेवून या ठिकाणी आपल्याला रडताना खूप दिसते. ही या ठिकाणी आजी विचारते, अरे काय झालं? ते हीच असते, अरे काय झालं एजे, तुला प्रपोज करणार होते ना, काय झालं तू सांगशील तर मला कळेल ना. तेव्हा मग ही लीला बोलते, त्यांनी मला प्रपोज केलं पण आणि नाही पण केलं. अरे असं काय विचित्र बोलते, तू नीट सांग म्हणजे मला समजेल. आणि तिथे जो काही प्रकार या ठिकाणी घडलेला असतो, एजेने केलेला असतो, ते सगळे गोष्टी इथे ती आजींना या ठिकाणी आपल्याला सांगताना दिसते. परंतु या ठिकाणी मात्र ती सगळं सांगते की त्यांनी प्रपोज स्वतः तर केलं नाही, पण ते टायगर थ्रू हे प्रपोज केले, त्याच्यामुळे मी खूप नाराज आहे, मला हे आवडलं नाही. मला त्यांच्या तोंडून फक्त ऐकायचं होतं आय लव्ह यू, पण त्यांनी हे केलं नाही, त्याच्यामुळे मला त्यांचा खूप राग आला आहे. आणि अक्षरशः ती इमोशनलसुद्धा या ठिकाणी आजीला सांगताना दिसत आहे. आणि याविषयी इथे दुर्गा सगळं बघतसुद्धा असते आणि ही सरस्वती पाहत असते की ही लीला खूप रागात रूममध्ये जात असते आणि एजे त्याच्या मागं लीला ऐकणं बोलत असते. या सगळ्यांची बातमी तिला दुर्गाला या ठिकाणी द्यायची असते, परंतु तिचा नवरा तिला मध्येच अडवतो. काय झालं, कुठं चालली? तेव्हा दुर्गा वहिनीकडे चालली. काय परत काटणार नाही करणार, भावाला भेटायला जाणार नाही ना? तेव्हा नाही नाही असं काही नाही आहे, मला त्यांच्याशी सहज बोलायचं आहे म्हणून चालले. आणि आतमध्ये गेल्यानंतर ती खूप खुश होते. दुर्गा वहिनीला बोलते, दुर्गा वहिनी आपला प्लॅन यशस्वी झाला आहे. आणि वेगळ्याच भाषेत एकदम एक्साइटमेंटमध्ये बोलते, काही कळतच नाही. तेव्हा मी काय बोललो तुम्हाला समजलं नाही का? तेव्हा नीट भाषेत सांग. तेव्हा आपला जो प्लॅन होता ना या ठिकाणी तो यशस्वी झाला आहे. एजेने या लीलाला आय लव्ह यू बोललेच नाही आहेत, कारण तसं असतं तर ही या ठिकाणी लीला खुश असते, परंतु ती प्रचंड रागात असते. नक्कीच त्यांच्यात काहीतरी बिनसलेलं आहे असं बोलताना दिसते. तेव्हा दुर्गा विचारते, मग आता लीला कुठे? ती आजीच्या रूममध्ये. तेव्हा मग सगळे इथे तिच्या रूमच्या बाहेर कान लावायला त्यांचं काय बोलणं होतं हे सगळं ऐकायला तिथं जाताना गपचूप या ठिकाणी दिसतात. आणि आजी आणि या सगळ्या गोष्टी इथं बोलत असतात आणि हे कान लावून ऐकण्याचा या ठिकाणी प्रयत्न करताना आपल्याला दिसत आहेत. ही आजी ऐकते आणि बोलते, असं कोणी करतं का? बघा ना, त्याने प्रपोज पण केला, पण त्या टायगरने प्रपोज केला. मला त्यांनी स्वतः प्रपोज केलाच नाही, त्यांनी प्रपोज करावा अशी माझी इच्छा होती, मी किती खुश होते तुम्ही बघितलं ना, पण आता मी खूप नाराज आहे असं बोलताना या ठिकाणी दिसते. आणि इथे बाहेर सरस्वती हे ऐकून खूप हसताना दिसतात आणि आतमध्ये त्या ठिकाणी आवाजसुद्धा या ठिकाणी जाताना आपल्याला दिसत आहे. शेवटी मग कोण आहे बाहेर असं आजी विचारते. बाहेर येऊन बघते तर त्यांना कोणच भेटत नाही. त्याला येऊ दे, मी बघते, चला चांगलंच ओरडते, धाराव घेते असं बोलताना या ठिकाणी ही आजी दिसते. तेव्हा ही या ठिकाणी लीला बोलते, नको ना, असं नको, राहू द्या, जाऊ द्या, त्यांचा जेवढा वेळ घ्यायचा तेवढा घेऊ द्या, असू द्या. तेव्हा ही आजी बोलते, खरंच तू खूप समजूतदार आहे, या घरामध्ये ना फक्त तू एकटीच समजूतदार आहे असं कौतुक करताना ती आपल्याला इथे दिसत आहे. इकडे मग तुम्हाला पाहायला मिळेल की एक तूच गुणाची आहे म्हणूनच तुम्हाला खूप आवडते असं आजी बोलताना दिसतं. आणि बाहेर हे सरस्वती हे सगळे दुर्गा प्लॅन करत असतात या लीलाच्या भावनांचा मजाक उडवण्यासाठी, आणि तो प्लॅन यशस्वीसुद्धा होताना आपल्याला दिसतोय. ही लीला बाहेर जशी येते तेव्हा ही सरस्वती बोलते, ऐका ना, मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं काम आहे. तेव्हा बोला ना, काय आहे? मी ॲक्च्युली आता व्हॅलेंटाईन डेचे दिवस आहेत ना, त्याच्यामुळे सगळे नवरे
आपल्या बायकोला आय लव्ह यू म्हणतात, खूप रोमॅन्टिक बोलतात. मला वाटतं मला पण वीरासाठी काहीतरी करायला हवं, म्हणून प्लीज. मग इथे केक आहे, पण केक मला आय लव्ह यू केक मला काय लिहिताच येत नाही, त्यांना सरप्राईज द्यायचं आहे. प्लीज लिहिलं आई, तुम्ही तर एक्सपर्ट आहात ना बेकरीमध्ये, तुम्ही एवढं काम केलं आहे, प्लीज करा ना. तेव्हा ती बसते आणि काय लिहायचं विचारते, तेव्हा आय लव्ह यू असं ती बोलते आणि लिहा ना. तेव्हा ती सगळं विचार करते, त्या टायगरने आय लव्ह यू लिहिलेल्या सगळ्या गोष्टी तिचा या ठिकाणी विचार करताना दिसतं. तिला खूप वाईट वाटतं. तेव्हा ही बोलते, अरे लिहिताय ना तुम्ही आय लव्ह यू. त्यानंतर ती आय लव्ह लिहिते आणि थोडंसं त्या ठिकाणी थोडं वेळ ते बिघडताना आपल्याला दिसते. ही जुन्याच विचारत असते की सगळे नवरे तिच्या बायकोला आय लव्ह यू बोलत असतात, एजेना म्हणायला काय अडचण आहे असे ते विचारत असते आणि ते बिघडत थोडंसं. अहो हे काय केलं तुम्ही, आधी माझं सरप्राईज बिघडवलं आणि आता माझा केक पण बिघडवला, तुम्ही हे सगळं मुद्दाम केलं ना, खरं सांगा. तेव्हा नाही हे सगळं माझ्या हातून चुकून झाले, प्लीज राग म्हणू नका. लीला तुम्ही हे सगळं मुद्दाम केलं, दुसऱ्यांचा आनंद सुख तुम्हाला भोगवतच नाही ना. आता त्या विराजला मी काय करू, काय सरप्राईज देऊ असं विचार करताना या ठिकाणी आपल्याला मुद्दाम चिडवताना तिला दिसतं. आणि ती या ठिकाणी दुर्गा पण बोलते, एजे तुला आय लव्ह यू म्हणत नाही तर तू दुसऱ्यांसोबत पण असंच करणार नाही. ते तिथून निघून जाताना चिडून आपल्याला इथे दिसत आहे. परंतु या ठिकाणी हे सगळे मग ती गेल्यानंतर खूप हसताना दिसत आहे, चांगलाच माज उतरला तिचा असा विचार करताना इथे दिसत आहेत. आणि इथे दुसरीकडे तुम्हाला पाहायला मिळेल की यश आणि रेवती ही लीलाच्या घरी म्हणजेच कालिंदीकडे आलेली असते आणि पाहुणचार चालला असतो. हे सगळे जेवताना या ठिकाणी आपल्याला इकडे दिसत आहेत. आणि इथे पाहुणचार इथे सुरू असतो. जावे बापू लाजू नका, तुम्ही पहिल्यांदा घरी आलेत तो काकू हो जेवेल मी, काळजी करू नका. आता तुम्ही काकूने मला आई बोलू शकता, जशी रेवूची आई तशीच मी तुझी आई आहे, त्यामुळं आई बोललं तरी चालेल. आणि ही रेवती पण बोलते, लाजू नका, जावायचे चांगलं इथे पाहुणचार होते, सगळं मजा करून घे, असं खूप काही रेवती बोलताना दिसते. काय बोलते रेवती, तुम्हाला घाबरू नका, मला बोला, आपण एक टीम आहोत, काळजी करू नका. नाही काकू असं काही नाही, सॉरी आई असं बोलताना दिसतं. आणि यानंतर इथे तुम्हाला पाहायला मिळेल की हिचा स्वार्थ असतो कालिंदीचा इथे मुद्दाम. तुम्ही आता बाहेर फिरायला जात आहेत ना, तेव्हा मला काही सामान आणायचं होतं, तुम्ही आणाल का. हो ना, विचारताय कशाला, आणेल ना. आणि ही डायरेक्ट भली मोठी लिस्ट काढताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. मी लिस्ट आधीच करून ठेवली होती, मला माहिती आहे तुम्ही हो बोलणार, सगळेजण बघतच राहतात, नक्की आणा, मी वाट बघते असं सुद्धा बोलताना. खरंच ही कालिंदी एवढी स्वार्थी आहे ना, ह्या लीलाच्या बाबतीत तर केलं, पण स्वतःच्या सख्या मुलीसोबत पण आता ही स्वार्थीपणा करते. काय गरज होती का एवढी मोठी लिस्ट तिथून ह्याला आणायला लावायची, हा काय हमाल आहे का. आणि दुसरीकडे ते लीला बिचारी खूप इमोशनल बसलेली असते आणि ते ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल की फोटोशी आयशा बोलत बसताना दिसते. इथे आई आता तुला काय सांगू, सगळ्यांचे नवरे सगळेजण आय लव्ह यू आपल्या बायकोला बोलत असतात, मला पण तेच त्यांच्या तोडून ऐकायचं आहे. माझा हा काय चुकीचा वाटतं आहे का, नाही ना. आणि खूप इमोशनल होताना ती दिसते, त्यांनी मला मनापासून बोलावं हीच इच्छा आहे असं ती बोलताना दिसते. आणि यानंतर मागून येते आपल्याला एजे येताना दिसतो. एजे बोलताना या ठिकाणी तिला समजवण्याचा प्रयत्न करताना या ठिकाणी आपल्याला दिसतोय. तो लीलाला बोलतो की मला माहिती आहे तुझा माझ्यावर खूप राग आहे, माझ्यावर तू खूप रागवले, पण असा राग तू जेवणावर काढू नको, प्लीज ऐकून घे माझं. तेव्हा ही काहीच बोलत नाही, भडकून या ठिकाणी आपल्याला निघून जाताना इथे दिसत आहे. तेव्हा बोलते, लीला काय झालं प्लीज सांग, तुला त्रास होतोय मला माहिती आहे, पण तू माझ्याशी शेअर कर. तेव्हा ती बोलते, जसं तू मला आय लव्ह यू तुम्ही मला बोलू शकत नाही, तुम्हाला त्या गोष्टी पटत नाही आहे, तुम्हाला ते व्यक्त करता येत नाही ना, जसं तुम्हाला व्यक्त करता येत नाही ना, तसं मला पण राग असो काही असो ते फिलिंग व्यक्त करता येत नाही, असं चिडून ती निघून जाताना दिसते. त्यामुळे आता पाहू मालिकेत येणाऱ्या भागामध्ये अजून आपल्याला काय काय पाहायला मिळतं आहे. धन्यवाद.